रोपं बनवतात काय? नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. कोकण कला व शिक्षण विकास या संस्थेमार्फत ग्रामपंचायत तुळसुली, करियाद, नारूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे 15व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत नारूर येथे तेथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार माननीय सरपंच श्री नागेश आहिर साहेब यांनी कलम बांधणी हे प्रशिक्षण नारूर ग्रामपंचायत हॉल व प्रक्षेत्रावर दिनांक 24 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोजित केले. ग्राफ्टिंग आणि नर्सरी मॅनेजमेंट या विषयावर प्रॅक्टिकल सहित हे प्रशिक्षण राबवण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये 25 शेतकरी, महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. नारूर गाव हे शेतीप्रधान गाव आहे. येथे भात शेतीबरोबरच काजू व आंबा हे पीक चांगल्या प्रकारे येतं. तसेच हे गाव बांबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे कोकणातील माणगा ही बांबूची स्थानिक जात येथे उत्तम प्रकारे येते. पण माणगा या बांबूची रोपे येथे उपलब्ध व्हावी, तसेच आंब्याची केशर, पायरी, माणखूर व हापूस या जातींची कलमे येथील शेतकऱ्यांना आत्मसात व्हावी या उद्देशाने, तसेच येथे नर्सरी व्यवसाय सुरू व्हावा व बेरोजगारांना उद्योगधंदा मिळावा म्हणून श्री आहिर साहेबाने हा कलम बांधणीचा वेगळा उपक्रम राबवला. तर कोकण कला व शिक्षण विकास संस्थेमार्फत या कलम बांधणी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून कृषी तंत्र विद्यालय वळीवंडे, तालुका देवगड, सिंधुदुर्गचे ग्राफ्टिंग व नर्सरी मॅनेजमेंट या विषयाचे अभ्यासक प्राध्यापक श्री विनायक ठाकूर सर हे होते. यांनी या संपूर्ण दिवसामध्ये कलम बांधणीची वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखवली. तसेच शेतकऱ्यांकडूनही प्रोजेक्टरसहित कलम बांधणीचे 6 प्रकारांची संपूर्ण माहिती देऊन शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले व शेतकऱ्याकडूनही प्रात्यक्षिके करून घेतली. प्रशिक्षणातील सहभागी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे शंकानिरसन केले गेले. त्यातील काही निवडक व महत्त्वाच्या प्रश्नांची प्राध्यापक श्री ठाकूर सरांनी दिलेली उत्तरे आपण येथे पाहूया. सर, बांबूपासून रोपं बनवतात काय? मित्रांनो, कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गात माणगा ही बांबूची जात मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आणली जाते. पण या जातीच्या ज्या बिया आहेत ते त्याला येत नसल्यामुळे त्याची जी लागवड आहे ती खुंटापासून केली जाते किंवा त्याचा तो मुनवा जो असतो त्याच्यापासून केली जाते. बघा, विशेषतः बांबूच्या बऱ्याचशा जातींना बिया येतात आणि ज्यांना बिया येतात त्यांची लागवड बियापासून आपण करू शकतो. पण ही माणगा ही जी जात आहे ह्या जातीला बिया येत नाही. जवळजवळ साधारण 40 ते 45 वर्षांनंतर ती फुलते आणि मग नष्ट होते. त्यामुळे ह्या जातीची जी लागवड तो आतापर्यंत शेतकरी खुंटापासून करत होते आणि हे खर्चिक असल्यामुळे, कारण खुंट हा 120 ते 140 रुपयांनी विकला जायचं ते रोप आणि त्याच्यापासून मग इतर उत्पत्ती व्हायला म्हणजे करायचो आपण. आणि खुंट लागवड करणं हे वाहतुकीला हे अडचणीचं आणि खर्चिकच असल्यामुळे त्याची रोपं विशेष मिळत नव्हती. पण आता काय आलं, नवीन तंत्रानुसार ही रोपं तुम्ही त्याच्या पेरापासून जर लागवड केली आणि त्या रोपं बनवली तर तुम्ही एका बांबूपासून 25 ते 30 रोपे बनवू शकताय किंवा तयार करू शकताय. आणि या पद्धतीला वर्षाला म्हणजे एका वर्षाच्या वयाचा जो हिरवा बांबू असतो आणि ह्या बांबूला तुम्ही जूनमध्ये त्याची निवड करून त्याला धारदार कोयत्याने त्याची जर पेरं आपण तोडली आणि ही पेरं जर 2 ग्रॅम जी कार्बन डायझिम आहे 1 लिटर पाण्यातून, जर समजा म्हणजे 2 ग्रॅम 1 लिटर पाण्यातून कार्बन डायझिमच्या द्रावणामध्ये 2 मिनिटे बुडवून तदनंतर आपण जर बेडवर किंवा पिशवीमध्ये जर ही पेरं लावली तर तुम्ही उत्तम प्रकारे रोपं बनवू शकताय. आणि जूनमध्ये लागवड केल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट सोडला तर साधारण ऑगस्ट एंडपासून चांगल्यापैकी रोपं तयार झालेली तुम्हाला दिसतात किंवा तुम्ही सप्टेंबरपासून रोपं घेऊ शकता. यासाठी तुम्हाला पॉट मिश्रण करावं लागेल आणि ही पॉट मिश्रणसाठी जवळजवळ आता बघा, आपण 15 गमेलं जर माती घेतली चांगली खडा नसलेली तर त्याच्यामध्ये 5 गमेलं कोकोपीट, 1 गमेलं शेणखत,
1.5 kg सिंगल सुपर फॉस्फेट, 200 ग्रॅम क्लोरोपायरोफॉस पावडर आणि हे मिश्रण पॉट मिश्रण करावे आणि हे तयार झालेलं पॉट मिश्रण जे आहे ते पिशवीमध्ये किंवा तुम्ही बेडवर त्याच्यामध्ये ते पेरं लावू शकताय. आणि 1 इंच खोल गाडलेलं जे हे पेर आहे ते साधारण पिशवीत ओलावा राहील ही याची मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. किंवा तुम्हाला पावसापासून नुकसान होऊ नये किंवा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही शेडमध्ये ठेवू शकता. 2 महिन्यात ही रोपं रुजणार चांगल्यापैकी. रोपं 8 ते 10 सेंटीमीटरची झाल्यानंतर हार्डनिंगसाठी आपल्याला उन्हामध्ये ठेवावं लागतं किंवा 50% ऊन 50% सावलीमध्ये ठेवावं लागतं. आणि 6 महिन्यानंतर ही आपण विक्रीसाठी आणू शकतो. तसेच 2 पेराचे जे खुंट आहेत त्याचा जर तुम्ही वापर केला तर हे खुंट तुम्ही पिशवीत लावून तुम्ही याची विक्री करू शकता. विचार करा की माणगा हा एक खुंट एकदा तोडला की तो पुढचा वाया जातो. मग तुम्ही त्याची पेरं एका साधारण पाऊण फुटावर किंवा 1 फुटावर एक पेरं असतं असे ते 25 ते 30 पेरं मिळतात. त्यामुळे एका रोपापासून बांबूपासून तुम्ही 30 रोपं तयार करू शकता. म्हणजेच काय तर बांबूचे मुणवे न लावता बांबूच्या पेरापासून रोपं तयार करण्याची साधी आणि सोपी पद्धत आहे. तसंच तुम्हाला बांबू लागवडी संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर बांबू लागवड हा आमचा यूट्यूबवरील व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. किंवा बांबूच्या विविध जातींची ओळख हाही व्हिडिओ तुम्ही बघू शकताय आणि तुम्ही त्यानुसार लागवड करू शकताय. गुटी कलम कोणकोणत्या झाडावर बांधलं जातं? मित्रांनो, गुटी कलम हे पेरू, चिकू, तगर, कवठी चाफा, लिंबू, जास्वंद अशा बऱ्याचशा झाडावर गुटी कलम बांधू शकतो आपण. आणि या संदर्भात आपला यूट्यूबवर या चॅनलवर व्हिडिओ जो आहे गुटी कलम तो तुम्ही जरूर बघा. तुम्हाला संपूर्ण माहिती त्याच्यात मिळेल. आंब्याच्या झाडाला किती कलम बांधू शकतो? आंब्याच्या झाडाला कलम बांधताना तो जो खुंट रोप आहे म्हणजे रायवळ जो बाटा आहे आपण तो किती वर्षाचा आहे, जेणेकरून 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्याची जाडी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे. पण साधारण 2 ते 3 वर्षाच्या मजबूत जोमदार रोपावर आपण 2 किंवा 3 कलम साईड ग्राफ्टिंगने बांधू शकतो, म्हणजे ज्याला खुंटी कलम आपण म्हणतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा आपण 25 वर्षाचं 20 वर्षाचं 25 वर्षाचं जर समजा रोप असेल तर त्याला आपण 4 ते 6 पर्यंत सुद्धा बांधू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची 6 प्रकारची कलमं आपण बांधू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा आपण त्याला 3-3.5 फुटावरून तोडलं आणि येणारे धुमारे हे भरपूर असंख्य येतात आणि 10-12 जोमारे असतात, त्यातल्या 4-5 धुमारे जोमदार जे असतात त्यांना जर समजा आपण व्यवस्थित जर बांधलं तर आपण साधारण 5 ते 6 कलमं वेगवेगळ्या प्रकारची बांधू शकतो. त्याची समान वाढ केली तरच ती जोमदार सगळीकडून एक समान वाढतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण वेगवेगळ्या प्रकारची ज्यावेळी कलमं करतो त्यावेळी कमी जास्त प्रमाणात वाढतात. त्याच्या संदर्भात तुम्हाला त्याचा बॅलन्स राखणं गरजेचं आहे. म्हणजेच कसं की सगळ्याची 4 साईडने वाढ होणं व्यवस्थित गरजेचं आहे. आणि हे करायला जरा थोडीशी मेहनत लागते, म्हणजे वेळ द्यावा लागतो. विशेषतः लोक जी साईड ग्राफ्टिंग किंवा खुंटी कलम बांधतात त्याला 1 किंवा 2च फांद्या बांधतात, जेणेकरून त्याची जोमदार वाढ किंवा जोपासना करणं सहज होतं. त्यामुळे 2 किंवा 2पेक्षा जास्त तुम्ही बांधू शकताय आणि त्याची व्यवस्था म्हणजे देखभाल चांगली करू शकताय. साधारणतः बांधणी झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात एक साधारण चांगल्यापैकी जोमदार पालवी येते. पालवी 2 किंवा 3 पालवीमध्ये आली म्हणजे 2 वेळा येऊन गेल्यानंतर आपण ती साईड बांधलेली जी दोरी आहे ती चांगल्या व्यवस्थित सोडावी आणि तदनंतर मग त्याची जोपासना करावी. साधारणतः दुसरी पालवी आल्यानंतर खुंट बांधणीच्या वरचा भाग जो आहे तो कापून टाकावा आणि जेणेकरून तुमचं कलम चांगलं जोमाने वाढेल. आणि त्याला आधार देणं किंवा वाऱ्यापासून संरक्षण करणं म्हणजे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. त्यासाठी तुम्हाला श्रावणमध्ये म्हणजे साधारणतः ऑगस्टमध्ये तुम्हाला ही बांधणी केल्यानंतर सक्सेस रेट चांगला मिळतो. या संदर्भात सविस्तर जर माहिती पाहिजे असेल तर खुंटी कलम किंवा साईड ग्राफ्टिंग हा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला जरूर समजेल. कोकमाची कोणकोणती कलमं करू शकतो? कोकमाची बियापासून अभिवृद्धी केल्यानंतर 1 वर्षाच्या रोपावर आपण शेंडा पद्धतीने अंकुर कलम बांधू शकतो आणि त्याची अभिवृद्धी करू शकतो. जास्वंदीचा डोळा लवकर उगवण्यासाठी कोणतं औषध वगैरे वापरू शकतो? जास्वंदीचे डोळे फुगण्यासाठी आपण त्याचे म्हणजे बड मोठे होण्यासाठी आपण इथे फॉन हे संजीवक 250 ppm ने आपण फवारल्यानंतर डोळे चांगले फुगतात आणि फुगीर होतात आणि बांधणी योग्य होतात. गावठी फणसाचे चांगल्या फणसात रूपांतर करता येते का? येस, हो. तुमच्या गावात जर चांगला फणस असेल
तर त्याचं रूपांतर आपण गावठी फणसाला कापून त्याला येणाऱ्या धुमाऱ्यावर कोपाईस पद्धतीने कलम बांधणी करून आपण ही पद्धत वापरू शकतो आणि या पद्धतीने चांगला सक्सेस रेट चांगला आहे आणि अशा पद्धतीने आंब्याचं कोय कलम बांधतो त्याप्रमाणेच हे बांधणी आहे. गावठी जांभळावरती संकरित जांभळ कलम बांधता येतं का? गावठी म्हणजे जंगलात आलेले जांभळाचं जो रोप आहे, जंगली जांभूळ आहे, ते ज्या जंगली जांभळावर तुम्ही कोकण बहाडोलीसारख्या एक चांगल्या व्हरायटीचं जसं अंकुर कलम आपण बांधतो त्याच पद्धतीने आपण बांधणी करू शकतो. मी श्री नागेश नारायण आईर, सरपंच ग्रामपंचायत तुळसुली कार्यात नारूर. ग्रामपंचायत तुळसुली कार्यात नारूर यांच्या वतीने 15 वित्त आयोगातून गावातील शेतकरी व महिला बचत गट सदस्य यांना कलम बांधणी प्रशिक्षण हे आयोजन केले आहे. कारण इतर प्रशिक्षण बरीच होतात, परंतु हे नाविन्यपूर्ण असं प्रशिक्षण, कारण इथला हा गाव हा कृषीप्रधान गाव असल्यामुळे त्याला अनुषंगिक असं शेतकऱ्यांना कलम बांधणी प्रशिक्षण आम्ही या ठिकाणी आयोजन केले आहे. आणि हे प्रशिक्षण कोकण कला विकास संस्था यांच्या मार्फत दिलं जात आहे. आणि या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून श्री विनायक ठाकूर यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि आता भविष्यात पुढील सर्व शेतकऱ्यांना आणि महिलांना लाभ होईल, निश्चित स्वरूपाचा लाभ होईल एवढी माफक अपेक्षा. नमस्कार, माझं नाव नूतन नागेश आईर. मी माजी सभापती पंचायत समिती कुडाळ. आज रांगणा तुळसुली कार्यात नारूर ग्रामपंचायत आणि कोकण कला संस्था यांनी आगळा वेगळा हा एक उपक्रम राबवलेला आहे. गावातले शेतकरी व महिलांसाठी कलम बांधणी हे शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी महिलांनी किंवा शेतकऱ्यांनी स्वतःसाठी त्यांनी घरच्या घरी जरी कलम बांधली तरी ते सार्थक या उपक्रमाचं होऊ शकतं. आणि यासाठी या कार्यक्रमासाठी मी महिलांना व शेतकऱ्यांना या संस्थेला शुभेच्छा देते. आणि कृषी सहाय्यक तुळसुली कार्यात नारूर या गावामध्ये आज अतिशय चांगला कार्यक्रम पार पडलेला आहे. तो म्हणजे कोकण कला व शिक्षण संस्था, तसेच ग्रामपंचायत तुळसुली कार्यात नारूर गावचे सरपंच यांच्या माध्यमातून तो आयोजित केलेला आहे. आणि तसेच कृषी विभागामार्फतही क्रॉपसॅप शेती शाळेअंतर्गतही शेतकऱ्यांना कीड रोग संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. तसेच प्राध्यापक विनायक ठाकूर यांनी अतिशय सुंदर आणि सुटसुटीत आणि एक हसत्या आणि खेळत्या वातावरणात छानसं मार्गदर्शन केलेलं आहे. ते म्हणजे विविध कलमं कशी बांधायची, अगदी ती जास्वंदीचं असू दे किंवा आंबा, काजू इत्यादींची कलमं असू दे, तसेच गुलाबाचं कलम कसं बांधायचं, मग त्यात टेक्निक काय आहे या संदर्भात अतिशय सुंदर आणि सुटसुटीत अशी माहिती त्यांनी सांगितलेली आहे. या एवढ्या सगळ्या खटाटोपातून या गावातली शेतकऱ्यांनी एक नर्सरी किंवा आपला भावी म्हणजे चांगले त्यांचं आर्थिक उन्नती करण्यासाठी एक चांगलं नर्सरी किंवा बोनसाय संदर्भातही प्रश्न मांडले. त्या संदर्भात विनायक ठाकूर सरांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. याच्यातून प्रेरणा घेऊन सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने आपला व्यवसाय सुरू करावा हीच विनंती. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी प्रथमेश सावंत, कोकण कला व शिक्षण विकास संस्था माणगाव ऑफिसकडनं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो. आज आपण तुळसुली कार्यात नारूर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीनं कलम बांधणी प्रशिक्षण एक दिवसीय आयोजित केलं होतं. यामध्ये आपण लोकांना 6 प्रकारचे कलम बांधणीचं प्रशिक्षण दिलं आहे आणि लोकांनी सुद्धा अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. उद्देश हाच आहे की तुळसुली कार्यात नारूर ह्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनेक नर्सरी व्यवसाय निर्माण हवेत आणि त्यांना एक अर्थार्जनाचं एक साधन उपलब्ध हवं, हे या निमित्तानं आम्ही ठरवलं होतं आणि संस्थेच्या वतीनं हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. अशा प्रकारची शेतीविषयक व व्यावसायिक विविध प्रशिक्षणे कृषी तंत्र निकेतन देवगड सिंधुदुर्ग येथे घेतली जातात. अधिक माहितीसाठी किंवा यात सहभाग घेण्यासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शनपर व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी तंत्र निकेतन देवगड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या शेतकरी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा.